नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच क्रेडिट केले जाणार आहेत। त्यामुळे अत्यंत आनंदाची बातमी अखेर शेतकऱ्यांसाठी आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आतापर्यंत मिळालेला नव्हता आणि आता तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार असल्याने आता शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे। कारण 2000 रुपयांचा लाभ आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज आता शेतकऱ्यांना यायला चालू होणार आहे। कधीपर्यंत हे पैसे पडणार आहेत, कोणत्या दिवशी पडणार आहेत आणि किती तारीख असणार आहे, तुमच्या जिल्ह्यातील तुमची यादी आलेली आहे का, तुमचं यादीमध्ये नाव आहे का, तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का, संपूर्ण डिटेल माहिती आणि महत्त्वाची अपडेट, अत्यंत आनंदाची बातमी अखेर समोर आलेली आहे आणि तीच बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शासनाकडून अत्यंत महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे आणि ओरिजिनल खात्रीशीर माहिती आल्यानंतरच आपण व्हिडिओ आणलेला आहे। त्यामुळे 9वा हप्ता आता शेतकऱ्यांना कोणत्या जमा होणार आहे आणि कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, त्या अगोदर सर्वात महत्त्वाचे 3 जे अटी आहेत त्या शासनाने सांगितलेले आहेत की त्या 3 अटी पूर्ण असतील तर शेतकऱ्यांना 9व्या हप्त्याचे पैसे लगेच क्रेडिट होणार आहेत। त्यासाठी 3 नवीन काम कोणते करायला सांगितलेले आहेत आणि कोणते ते 3 काम केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपयांचं क्रेडिट लगेच जमा केले जाणार आहे। अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची जी अपडेट आहे तीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, हाईपसुद्धा करून घ्या, कारण अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला सतत पाहायला भेटत राहणार आहेत। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याविषयी अत्यंत महत्त्वाची बातमी आता लगेच आपण पाहणार आहोत। 2000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि लवकरच याची घोषणा सुद्धा होणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा GR सुद्धा आता येत आहे आणि आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो वितरित करण्याचा राहिलेला होता, आता 10वा हप्ता सुद्धा लवकरच वितरित केला जाऊ शकतो किंवा 9वा प्लस 10वा अशा प्रकारे 2ही हप्ते आता वितरित होऊ शकतात। त्यामुळे आता तारीख किती असणार आहे, कोणते शेतकरी पात्र ठरणार, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार नाहीत, ते सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि आता 9व्या हप्त्याचे पैसे येण्यासाठी 3 महत्त्वाचे काम शासनानं करायला सांगितले। ते 3 काम कोणते असणार आहेत आणि ते 3 काम केले तरच पैसे वितरित केले जाणार आहेत। त्यामुळे अत्यंत व्हिडिओ हा महत्त्वाचा असणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे लवकरच हे पैसे तुमच्या खात्यात जमा होण्यास मदत होणार आहे। आणि आता आपण पाहणार आहोत नमो शेतकरी योजनेचे पात्र लाभार्थी कोण असणार आहेत आणि कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे वितरित केले जाणार आहेत। 9वा हप्ता जो असणार आहे तो लवकरच जमा केला जाणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो आहे तो आता शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात होणार आहे। आता 2000 रुपयांची जी रक्कम आहे ती आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे, कारण PM किसान योजनेचा 23वा हप्ता जो असतो त्यानंतर लगेच आता 9व्या हप्त्याची जी लिस्ट आहे ती 23व्या हप्त्याचे पात्र लाभार्थी जे शेतकरी असणार आहेत त्या शेतकऱ्यांना आता 9व्या हप्त्याचं क्रेडिट होणार आहे आणि DBTच्या माध्यमातून हे पैसे वितरित होत असतात। त्यामुळे यासाठी महत्त्वाचे 3 काम शासनाने सांगितलेले आहेत। ते 3 काम करून घेतले तर लगेच पैसे वितरणास मान्यता शासन देणार आहे आणि त्यानंतर तुमच्या खात्यात लगेच पैसे वितरित केले जाणार आहेत। काळजी करण्याची गरज नाही, परंतु हे 3 अत्यंत महत्त्वाचे काम आपण पाहणार आहोत आणि तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे पडणार आहेत, किती तारखेला पडणार आहेत, महत्त्वाचे 3 काम कोणते आहेत आणि जिल्ह्यांची यादी आलेली आहे त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का आणि महत्त्वाची तारीख ही आपण पाहणार आहोत कोणत्या तारखेला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि 10व्या हप्त्याचे सुद्धा पैसे पडू शकतात। संभाव्य नाही तर खात्रीशीर आणि ओरिजिनल माहितीच आलेली आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। नमो शेतकरी योजनेसाठी 3 काम आपण लगेच पाहणार आहोत, कोणते ते 3 काम आहेत, त्यानंतर शेतकऱ्यांना लगेच पैसे वितरणास मान्यता देण्यात येणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे आता पहिलं काम सांगितलेलं आहे आधार सीडिंग करून घेणं गरजेचं। ज्या शेतकऱ्यांनी आधार सीडिंग केलेलं असेल त्या शेतकऱ्यांना पैसे पडतील, परंतु ज्या शेतकऱ्यांनी आधार सीडिंग केलेलं नसेल त्या शेतकऱ्यांना मात्र हप्ता वितरणास विलंब होऊ शकतो। त्यासाठी आधार सीडिंग करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पहिलं काम आपण जाणून घेतलेलं आहे। आता आपण पाहणार आहोत दुसरं काम
दुसरं काम कोणतं सांगितलेलं आहे तर बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घेणं अत्यंत महत्त्वाचं सांगितलं गेलेलं आहे. दुसरं काम अत्यंत गरजेचं आहे. जर आधार कार्ड आणि बँक खातं एकमेकाला लिंक असेल तरच हे पैसे वितरित केले जात असतात, कारण डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे वितरण केलं जात असतं. त्यामुळे हे दोनही काम. आणि तिसरं काम आहे लँड सीडिंग करून घेणं गरजेचं. जर लँड सीडिंग केलेली नसेल, तुमची जमीन सातबारा जी आहे ती योजनेला लिंक नसेल किंवा फार्मर आय डीला लिंक नसेल तरीसुद्धा तुम्हाला पैसे पडणार नाहीत. त्यामुळे हे 3 अत्यंत महत्त्वाचे काम सांगितले. त्यानंतर चौथं अत्यंत महत्त्वाचं आणि प्रत्येक शेतकऱ्याला करावंच लागणारं काम आपण लगेच पाहणार आहोत, कारण KYC जी असणार आहे ती 30 जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहेच. कारण आता ही जे KYC केलेली नसेल तर मात्र तुम्ही या योजनेतून कायमस्वरूपी सुद्धा बाहेर काढलं जाऊ शकतं. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा निर्णय आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. जर KYC केलेली असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते 3 काम केलेले असतील तर मात्र तुम्हाला लवकरच 9व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची मोठी अपडेट अखेर समोर आलेली आहे. नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत जे 9व्या हप्त्याचं वितरण आहे ते थेट लवकरच तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केलं जाणार आहे. हे 3 काम तुम्ही कंप्लीट करून घ्या आणि अत्यंत महत्त्वाचा लाभ जो आहे तो 2000 रुपयांचा लाभ तुमच्या खात्यात लवकरच क्रेडिट केला जाईल. त्यामुळे आता आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा विषय. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पैसे येण्यासाठी जिल्ह्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, कारण त्या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे का हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर पात्र लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आलं असेल तर मात्र तुम्हाला लगेच पैसे वितरणास मान्यता देण्यात येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं नाव आपण लगेच पाहणार आहोत. कोणत्या दिवशी पैसे येणार हे सुद्धा पाहणार आहोत आणि कोणत्या बँकेत सर्वप्रथम प्राधान्य देऊन पैसे टाकले जाणार आहेत हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आणि ती सुद्धा अपडेट आपण संपूर्णपणे जाणून घेणार आहोत. काळजी करू नका. पहिला जिल्हा असणार आहे नाशिक जिल्हा, दुसरा आहे संभाजीनगर जिल्हा, तिसरा आहे धुळे यवतमाळ आहे, पुणे आहे, नांदेड आहे, कोल्हापूर आहे, अमरावती आहे, इकडे अहिल्यानगर आहे, लातूर आहे, सातारा आहे, नागपूर आहे, इकडे जळगाव, सोलापूर, बीड आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये प्रथम प्राधान्य देऊन या जिल्ह्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता या जिल्ह्यांना लगेच वितरित करण्यास सुरुवात जो 9वा हप्ता असणार आहे तो वितरित करण्यास येणार आहे. त्यामुळे आणि महत्त्वाच्या ज्या बँक आहेत त्यांना सुद्धा प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे. 9व्या हप्त्यासाठी बँकेंना सुद्धा प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे, कारण KYCच्या आधारे हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि KYC ज्या शेतकऱ्यांची झालेली असेल त्या शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत. त्यामुळे या बँकेतील जर तुमची KYC झालेली नसेल तर लगेच KYC करून घ्या, कारण तुमच्या खात्यात लगेच पैसे वितरित होतील. भारतीय स्टेट बँक आहे, दुसरी आहे बँक ऑफ बडोदा, युनियन बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, कॅनरा बँक आहे आणि बँक ऑफ इंडिया आहे. अशा प्रकारे 6 बँकेमध्ये पैसे वितरित केले जातील आणि या 6 बँकेंना प्रथम प्राधान्य देऊन आता लगेच पैसे वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे 9व्या हप्त्याचं टेन्शन मिटलेलं आहे आणि 9वा हप्ता आता लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल. तारीख तुम्हाला वाटत असेल की तारीख किती आहे, तर अत्यंत महत्त्वाची तारीख आहे 1 जुलै. 1 जुलै रोजी हे पैसे वितरण होऊ शकतं, कारण कृषी दिनाच्या निमित्ताने औचित्य साधून हे पैसे वितरण केलं जाऊ शकतं. 2000 रुपयांचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्या दिवशी टाकला जाऊ शकतो. आणि अत्यंत महत्त्वाचा विषय आता आपण जाणून घेणार आहोत. नमो शेतकरी योजनेची तर सखोल अपडेट आपण पाहिलेली आहे, परंतु शिवसाई इन्शुरन्स सर्व्हिसेस यांनी एक महत्त्वाची योजना आणलेली आहे आणि त्या योजनेमध्ये तुम्हाला समाविष्ट व्हायचं असेल किंवा ते प्लॅन तुम्ही करू शकता तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून अधिकची माहिती घेऊ शकता. मुलांच्या शिक्षणासाठी प्लॅन असेल, मुलींच्या लग्नासाठी असेल, इन्व्हेस्टमेंट प्लॅन करायचा असेल, विमा स्वतःचा काढायचा असेल, पेन्शन प्लॅन पाहिजे असेल किंवा बचत प्लॅन करायचा असेल, यापैकी कोणताही प्लॅन करायचा असेल तर यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा प्रकारचे प्लॅन घेऊ शकता. काळजी करण्याची गरज नाही. संपूर्ण खात्रीशीर आहे, कारण SBI लाईफ आहे. SBI म्हटल्यानंतर खात्री तर येतेच. त्यामुळे काळजी करू नका. तुमची जी काळजी आहे ती तुमच्या आयुष्याची काळजी ही SBI लाईफ करेल. त्यासाठी यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता. अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण आज जाणून घेतलेली आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.